मुंबईकरांनो, मुंबईचा लोकल प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे. मुंबईत अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्पाच्या टप्पा 3 आणि 3 अंतर्गत मुंबईत नव्या 238 वंदे मेट्रो लोकल सुरू होणार आहेत. यात लोकल 12 डबे असतील, म्हणजे एकूण 2856 लोकल डबे असतील. या नव्या लोकल पूर्ण वातानुकूलित असतील. शिवाय मुंबईतील पाणी साचण्याच्या समस्येचाही या लोकलवर परिणाम होणार नाही. या मेट्रोसाठी प्रस्ताव सप्टेंबर 2025 मध्ये मांडण्यात आला होता. येत्या 2.5 वर्षात यामधील पहिली लोकल तयार होईल. तसेच चाचणी फेऱ्या घेऊन येत्या 4 ते 6 वर्षात उपनगरीय रेल्वे मार्गांवर या वंदे मेट्रो लोकल धावतील. शिवाय सुरू होताच डब्यांची संख्या 12 पासून 18 करण्याचंही नियोजन आहे. सुरुवातीला 12 सह काही लोकल 15 डब्यांच्याही असतील. मुंबईत पावसाळ्यात पाणी साचून लोकल खोळंबतात, पण या वंदे मेट्रो लोकलमध्ये पाण्यापुरापासून बचाव करणारे अंडरफ्रेम बसवण्यात आले. यामुळे पाणी साचणार नाही. तसेच या वातानुकूलित लोकलमध्ये उन्हाळ्यातही प्रवास आरामदायी आणि सुखकर होणार आहे. या लोकल डब्यांना स्वयंचलित स्लायडिंगचे दरवाजे असतील. यामुळे रेल्वे अपघातांची संख्या कमी होणार आहे. या वंदे मेट्रो लोकलचे भाडे सध्याच्या एसी लोकल ट्रेनप्रमाणे असतील. एसी लोकल भाड्यात अधिक वेगवान व आरामदायी प्रवास आता मुंबईकरांना करता येणार आहे. ही लोकल सर्वाधिक 130 किलोमीटर प्रति वेगाचा प्रवास करू शकते. वंदे मेट्रोसाठी डिसेंबरमध्ये लागणारी बोली आता एप्रिलमध्ये लागणार आहे. कंत्राट मिळताच 2 वर्षात म्हणजेच 2028 पर्यंत या लोकलचं पहिलं प्रोटोटाइप कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.